सोलापूरच्या वाढत्या उष्णतेमुळे सोलापूर शहर पोलिसांकडून नागरिकांच्या सोयीसाठी शहरातील सिग्नल यंत्रणा दुपारच्या वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। राज्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात तापमानाने 40शी पार केली आहे। मार्च महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात सोलापुरात राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे। या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलिसांकडून नागरिकांच्या सोयीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। वाढत्या उष्णतेची दखल घेत पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी शहरातील सिग्नल यंत्रणा दुपारच्या वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार दुपारी 12 ते सायंकाळी 4 या वेळेत शहरातील प्रमुख चौकांमधील सिग्नल यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे। या काळात वाहतूक पोलिसांकडून चौकांमध्ये प्रत्यक्ष उभे राहून वाहतूक नियमन केले जाणार आहे। उन्हामुळे नागरिकांना सिग्नलवर जास्त वेळ थांबावे लागू नये तसेच उष्माघाताचा धोका टाळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। पोलीस आयुक्तांच्या या निर्णयाचे शहरातील नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय दिलासा देणारा ठरत आहे। याबाबत अधिक माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली। सिग्नल बंद करण्याचे नाहीये। आता जे जास्ती ऊन असणार आहे आणि ट्रॅफिक फ्लो कम असणारे वेळ जे आहे पर्टिक्युलरली 11 ते दुपारी 4 वाजतापर्यंत आता ट्रॅफिक म्हणजे सिग्नल चालू ठेवून तिथं भर उन्हात लोक उभं राहण्याच्या अवॉइड करण्यासाठी 11 ते 4 पर्यंत सिग्नल्स बंद राहील, पण आपलं फिजिकल मॅन पॉवर तिथं असणार आहे ट्रॅफिक मॅनेजमेंट त्यांच्या मार्फत करण्यात येईल।